स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया आणि आज जीवनाच्या आनंदाला स्पर्श करण्यासाठी नव्या ऊर्जांचा अनुभव जीवनामध्ये घेऊया. सो आजचं डे 4. गेल्या 3 दिवसानंतर रोज कागदात लिहून जाळून पाडल्यामुळे आज जीवनात काय बदल झालेला आहे? एनिवन, काय वाटतंय? माफ करू शकलोय कोणाला? नो वन? सांगा बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, कारण तुमच्या बोलण्यातनं माझी एनर्जी वाढत असते. नेहा इंगळे मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. बोला. कालचा एक म्हणजे माझ्यासाठी तो मिरॅकल आहे किंवा एक अविश्वसनीय असा हे आहे की काल सुकी भाजी केली होती मॅम रात्रीच्या जेवणासाठी आणि त्यात मी मीठ टाकायचं विसरले आणि सुकी भाजीमध्ये मीठ लवकर मिक्स होत नाही ॲज कम्पेअर टू रस्सा भाजीमध्ये मिक्स होतं लवकर. आणि सायन्स स्टुडंट असल्यामुळे टेस्ट ट्यूबमध्ये एवढंच बाब प्रमाणात हे टाकल्यावर हे सोल्युशन होतं. म्हणजे मुळात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा पद्धतीचं एक सायन्स फॅकल्टीमध्ये असं प्रॅक्टिकली. आणि शाब्दिक म्हटल्यानुसार म्हणजे असे चेंजेस होतात. हे म्हणजे फक्त कवितेपुरती आहे की जादू शब्दांची जादू जी असते ती फक्त आम्ही कवितेपुरती तेवढं आम्ही जे काही साहित्य वगैरे वाचतो तेवढ्या पुरतीच असेल. पण मॅम काल मी लिटरली सांगते तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी माझ्या भाजीला चविष्ट आहे जे काय अफर्मेशन्स दिलेत आणि तो ते जे सुक्या भाजीमध्ये मिक्स झालेलं मीठ ते इतक्या प्रॉपर प्रमाणात मिक्स झालं आणि सिरियसली चांगले भाजी झालेली आहे हे कमेंट सुद्धा आलेत. म्हणजे मी मुळात स्वयंपाक म्हटलं की थोडं कतरते कारण तितकी सवय नाही आहे त्याच्यामुळे. पण ही माझ्यासाठी मॅम इट्स अ मिरॅकल. देन आय थिंक की अमरावती सारख्या छोट्याशा शहरामधली तुम्ही एक स्त्री व्यक्ती आहात आणि तेलंगणा मी याच्या आधी व्हिडिओज बघितले जे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे व्यक्ती तुमच्यासोबत ज्या पद्धतीने जुळले आहेत आणि त्यांनी स्वतःचे तुम्ही जे रेस त्यांना पाठवता पॉझिटिव्हिटीचे इट्स म्हणजे हा इतका विस्तार होऊ द्या या सगळ्या गोष्टींचा इट्स अ मिरेकल मॅम. आणि कुठून हे आत्मसात केलंय आणि सिरियसली म्हणजे हे खूपच वाखाणण्याजोगं आहे. शाब्दिक गोष्टींमध्ये जादू आहे हे मला काल कळलं. पण म्हणजे इतके ऑनलाईन असतात या गोष्टीचे की ऐसा करेंगे तो ऐसा पॉझिटिव्ह होगा वैसा करेंगे तो वैसा पॉझिटिव्ह होगा. पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगताय आणि ग्रेसफुलनेस तुमच्या सांगण्यामध्ये आहे आणि एक कडाई ज्या आवाजात तुमच्या आहे एक फार तर त्यामुळे ना एक खूप पॉझिटिव्ह डोक्यात भरलं जातं आणि आमच्यामध्ये ते रुजतं आणि म्हणून ते तसं होतं असं मला वाटतं. चला जे छान. आजपर्यंत मी कधी एक्सपिरियन्स नाही केलं होतं. अजून आपले अँड भरपूर थँक फॉर प्रॅक्टिकल दिस सिरियसली. भरपूर प्रॅक्टिकल आपले करायचे बाकी. अजून आपण प्रॅक्टिकलला सुरुवात केली नाही. प्रॅक्टिकलसाठी नेक्स्ट वीक आपल्यासाठी पूर्ण टोटल वीक प्रॅक्टिकलसाठी राहणार आहे. म्हणजे तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे, पाण्याची चव बदलणार आहे, किंवा मग एनर्जी बॉलचे अनुभव. या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सेकंड लेवलमध्ये पेस्ट कंट्रोल घेतो. आता जस्ट सेकंड लेवलची बॅच आपली चालूच आहे. तर लोक आश्चर्य करतात की बाबा पेस्ट कंट्रोलसाठी जिथे 2-3 दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं. त्या दिवशी एक मॅडम म्हणे की त्यांच्या एरियामध्ये चित्ता खूप जास्ती निघत आहे, बिबट्यांचं येत आहे. आणि मी त्याच्यासाठी पेस्ट कंट्रोलची टेक्निक वापरली म्हणे, जी सेकंड लेवलला शिकवल्या जाते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बिबट्यांचा जो जे दहशत होती त्यांच्या एरियामध्ये ती पूर्ण बंद झाली. तर अशा वेगवेगळ्या बापरे. जे कोकणात राहतात तर कोकण किनारपट्टीच्या तिथे सापांची भीती असते थोडीशी, समुद्री साप किंवा बाकी जंगली जे असतात ते सुद्धा लोकांनी कंट्रोलमध्ये आणले. परत एक कोकणच्याच आपल्या एक मॅडम आहे, त्यांच्या मुलीला आतापर्यंत 6 टाइम स्नेक बाईट झाला. आणि आता जेव्हा 7व्यांदा स्नेक बाईट झाला आणि त्यांना ऍडमिट केलं तर 6 वेळेस त्यांच्या मुलीला
1 ते 90,000 ते 1,50,000पर्यंतचा जीव वाचवण्यासाठी खर्च लागला. पण आता त्या रेकीत होत्या, त्यांच्यासाठी आमची एक फ्री हिलिंगचा एक ग्रुप असतो सेकंड लेवल पासून पुढे. त्या हिलिंगमध्ये त्यांच्या मुलीचं हिलिंग रिक्वेस्ट टाकली, हिलिंग झालं आणि मात्र किती 2,000 रुपयाचे एक पावती फाडून मुलीचं पूर्ण ट्रीटमेंट झालं आणि मुलगी अगदी सदृढ होऊन घरी आली. तर बापरे. आणि मेन म्हणजे त्या राहतात कर्नाटकामध्ये. तिथे त्यांना मराठी भाषा येते आणि तिथली त्यांना ते कुठल्या भाषेत बोलत होते ते त्यांना समजत नव्हतं. तर त्याच्यामुळे त्या खूप घाबरलेल्या होत्या, कंटिन्यू फोन करत होत्या. पण ती पण केस खूप हँडल. तर असे उदाहरणं खूप आहे. आणि महाराष्ट्रातच नाही तर आज आपला असा कुठलेही देश राहिले, दुबई असो, सौदी अरब असो, अमेरिका, कॅनडा, रशिया, इंग्लंड, प्रत्येक देशातले विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आणि ग्रँडमास्टर पर्यंत क्लासेस म्हणजे दुबईवरनं इंडियात ऍड लावतात आणि इंडियामध्ये स्टुडंटवर रेकीचे क्लासेस घेतात. असेही आपले विद्यार्थी आहेत. बापरे. नाही मॅडम, बिलकुल या गोष्टीचा अगदी विस्तार होऊ दे आणि चिरंकाळ होऊ द्या मॅडम. सिरियसली चला, ओके. थँक यू फॉर थँक्यू, दिस. थँक्यू. चलो, ओके, ग्रेट. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. या पॉझिटिव्ह ऊर्जांसोबत आजच्या सेशनला सुरुवात करूया. काय संवाद याच्यासाठी साधायचा असतो. आपल्याला किती म्हटलं तरी 2 म्हणजे 2 वाजता जॉईन व्हायची सवय नसते. आपण 5-10 मिनिटं लेट करतो. मग तेवढा वेळ मलाही वाया गेलेला चालत नाही. तर त्याच्यामुळे तुमचे अनुभव मी घेत असते. ओके, सुरू करूया आजच्या सेशनला. कालचं आपलं राहिलेलं सेशन. काल बऱ्याच लोकांनी माफ करायचा प्रयत्न केला, माफ करू शकले असतील. काही लोकांना अगदी त्रास झाला असेल, कारण माफ करणं ही कला खूप कठीण आहे. ती आत्मसात करावी लागते, ती समजून घ्यावी लागते. तेव्हाच आपण कुणाला तरी माफ करू शकतो. लाईफ खूप सुंदर आहे आणि तीच जगण्याची कला आपण रेकी आजपासनं डिटेलमध्ये म्हणजे काल 3 दिवस आपण सबकॉन्शियस माइंडला दिले. आज आपण सबकॉन्शियस माइंडचा थोडा भाग घेऊन रेकी ऊर्जांकडे वळूया आणि रेकीचे 5 तत्व आज आपण बघणार आहे. तत्पूर्वी आपण कालचा आपला जो राहिलेला थोडासा भाग आहे तो कंप्लीट करूया. तर काल आपण सबकॉन्शियस माइंडच्या ऊर्जांमध्ये मेडिटेशन पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की जिथे आपला फोकस जातो, म्हणजे आपला लास्ट टॉपिक जो होता, जिथे आपला फोकस जातो तिथे आपली एनर्जी जात असते आणि ती एनर्जी सकारात्मक असेल तर जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. जर एनर्जी नकारात्मक असेल तर नकारात्मक बदल होतील. एक लक्षात ठेवा, यू आर द मॅग्नेट. व्हॉट यू थिंक यू बिकम. जो विचार तुम्ही स्वतःसाठी कराल तसंच तुम्ही बनणार आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, मी काल जे म्हटलं की गरीब असो, श्रीमंत असो, रस्त्यावरचा भिक्षेकरी असो, प्रत्येकाकडे जीवन जगण्यासाठी 24 तास आहे. या 24 तासांचा वापर आपण कसा करणार यावरच आपलं जीवन निर्धारित होणार आहे. डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. कारण बघा, नेहमी आपण कन्फ्युज असतो, कधी हे पाहिजे कधी ते पाहिजे. आता जस्ट माझी सुजोग थेरपीची बॅच चालू होती. शिकवत आहे मी काही पॉइंट आणि लोकांच्या डोक्यात त्यांचे प्रॉब्लेम चालू आहे. ऍसिडिटी असो, मायग्रेन असो, डायबिटीज असो, हे कुठल्या तरी आजाराने, म्हणजे ते जे हे सगळे जे आजार आहे ते कुठल्या तरी कारणाने शरीरात प्रवेश केलेले आहे. आपण त्या आजाराला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. त्याच्याने आजार काही कालावधीसाठी कंट्रोल होतात, पण दीर्घकालीन नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की तो आजार येण्याचे कारणच जर डिलीट केले तर तुम्ही बिना औषध ठीक होऊ शकता. तर आपण नेहमी फोकस कारणांवर केला पाहिजे की कारण आपल्याला डिलीट करायचे आहेत. ओके, तर आता पुढे जाऊ. तर रोज 30 मिनिटात नाही तर ऍटलिस्ट 24 अवर्स मधनं एक वेळा स्वतःला सांगायचंय. तुम्हाला काय सांगायचंय की मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षण आनंदी राहण्यासाठी माझं जीवन आहे. सर्वोत्तम सुख हेच माझं जीवन आहे आणि याचा मी स्वीकार करणार आहे. ठीक आहे. यासाठी एपीजे अब्दुल कलाम सरांचे 5 वाक्य कुठेतरी प्रिंट करून घरामध्ये अवश्य लावा. हे 5 वाक्य तुम्हाला तुमच्या जीवनासाठी सकारात्मक ऊर्जा देणार आहे. आपण काय म्हणतो, मेरे में ये कमियों को मत ढूंढो. रोज डिक्लेअर करून टाका. कारण रोज बोलते ना, 100 बार अगर किसी ने चालाकी से झूठ बोले तो झूठ भी सच लगता है. सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट समजत नाही. सबकॉन्शियस माइंडचं तसंच आहे. मग त्याला रोज जर तुम्ही सांगितलं आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, रोज आरशासमोर स्वतःला म्हणा यस आय एम द बेस्ट. तुमची प्रकृती कशी असो बेस्ट बनाल. आय कॅन, जसं मी त्या दिवशी एक प्रॅक्टिकल घेतलं होतं, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट म्हटल्याबरोबर हाताची एनर्जी वाढली. म्हणजेच काय की आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट म्हटल्याबरोबर तुमच्यामध्ये जे करू शकत नाही ती ऊर्जा ऍक्टिव्हेट होऊन जाते. आणि जेव्हा विश्वास ठेवतो कोणीतरी ईश्वर आहे, करता आहे, जो तुम्हाला मदत करणार, यस गॉड इज ऑलवेज विथ मी.
आय एम अ विनर. माझा जन्म यशासाठी झालाय. आपण स्वतःला प्रत्यक्ष लुजर समजत असतो. एक लक्षात घ्या, जर आपण म्हटलं डोळ्याला पट्टी बांधून ठेवली किंवा रात्रीच्या अंधारात दोरीवर पाय पडला आणि डोके त्याला पकडला, तुमच्या डोक्याने साप पकडला, तर तुम्हाला काय भीती वाटेल? तुमचा सापावर पाय पडला आणि सगळे व्हायब्रेशन्स. याचं सुंदर उदाहरण प्रॅक्टिकली केलेलं आहे. एका कैद्याला शिक्षा झालेली होती मृत्यूदंडाची, आणि त्याला सांगितलं होतं की तुला स्नेक बाईट करून मारल्या जाईल. मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये त्याला सांगितलं होतं की तुला स्नेक बाईट केल्या जाईल. ज्या दिवशी त्याला शिक्षा द्यायची होती, त्या दिवशी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला पिन टोचली. आणि मिरॅकल हे होतं, तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, ही स्टोरी तुम्हाला भेटून जाईल. मिरॅकल हे होतं की जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं गेलं, त्याच्या शरीरामध्ये कोब्राचं पॉयझन सापडलं. कुठून आलं कोब्राचं पॉयझन? एव्हरीथिंग इज युअर माइंड. आपल्या माइंडमध्ये जर कोब्राचं विष तयार करण्याची शक्ती आहे, मग जीवनाचं अमृत करण्याची शक्ती नाही का? जीवनाचा आनंद निर्माण करण्याची शक्ती नाही आहे का? पेरणी चुकीची होते. आणि ज्या दिवशी तुम्ही पेरणी आनंदाची करायला लागाल, विश्वास ठेवाल देव माझ्यासोबत आहे, माझा जन्म यशासाठी झालाय ना, आजचा दिवस माझा आहे, कारण त्या 10 लाख+ लोकांमध्ये माझा नंबर लागलेला नाहीये. ईश्वराने जर मला आज या पृथ्वीवर ठेवलेलं आहे, त्याचं काहीतरी सकारात्मक रिझन आहे, काहीतरी चांगलं माझ्याकडून करून घेण्यासाठी आहे, या विश्वासाने. म्हणून दररोज ईश्वरा साक्षी म्हणून कलाम सरांचे 5 वाक्य आपल्याला बोलायचेच आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. या 5 वाक्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. आणि ही जी होप प्रेयर आहे, ही तर इतकी प्रभावी प्रेयर आहे, हिला पण तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. नुसतं ही प्रेयर शिकवायचे लोक आजकाल 15,000 रुपये फी घेऊन राहिले. होप प्रेयर शिकवण्याचे 15,000 फी. फक्त एवढंच आहे की त्याला जास्ती एक्सप्लेन करून सांगतात. शेवटी सार एकच आहे, जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता बघा, या प्रेयरची थोडक्यात स्टोरी तुम्हाला सांगते. एका हॉस्पिटलमध्ये असे काही कैदी ठेवलेले होते की जे खूप जास्ती हिंसक केलेले होते, म्हणजे खूप जास्ती त्यांनी गुन्हे केलेले होते. आणि ते कुठलाही डॉक्टर किंवा कुठलाही नर्स त्यांना ट्रीटमेंट करायला तयार नव्हते, कारण ते अत्यंत हिंसक असे कैदी होते. पण ज्यांनी ही प्रेयर शोधून काढली, त्यांनी प्रयोग काय केला, त्यांच्या फाईलवर रोज एवढी प्रेयर म्हणणं चालू केलं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्यांच्या दिशेने त्यांना उद्देशून ही प्रेयर म्हणणं चालू केलं. त्यांनी कधीच त्या पेशंटला बघितलं नाही. त्यांनी कधीच ते कोण होते त्यांच्या नावांची लिस्ट चेक केली नाही. फक्त त्यांना इंटेन्शन मध्ये घेऊन ही प्रेयर त्यांच्यासाठी म्हटली. 6 महिन्यात मिरॅकल झालं की अख्खं हॉस्पिटल बंद करावं लागलं, कारण आपोआप त्यांच्यामध्ये इतका सकारात्मक परिवर्तन झाला की ते लोक सभ्य लोकांसारखे वागायला लागले. इतकी ही पॉवरफुल प्रेयर आहे. मग तुम्ही म्हणाल आपल्याला आम्ही तर गुन्हेगार नाही, आम्ही कशाला वापरायची? तर या प्रेयरची विशेषता सांगते. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये काहीतरी गिल्ट दडलेला असतो किंवा कुठल्या तरी सफरिंग मध्ये तो जात असतो. आता काही लोक रिलेशनशिपचा सफर करतात, काही लोकांना आरोग्याचा सफर आहे, काही लोकांना पैशाचं मध्ये सफरिंग करतात. मग ही प्रेयर कशी करायची? आता जर आपल्याला शरीर आणि मन पॉझिटिव्ह पाहिजे, तर मग हृदयावर हात ठेवून काय म्हणायचं? हे हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बऱ्याचदा आपण स्वतःला माफ केलेलं नसतं, म्हणून 5 वाक्य मी जोडलेलं आहे. आय फॉरगिव्ह माय सेल्फ, हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जर तुमचं अर्निंग गोल आहे, समथिंग एक अमाऊंट आहे सर्टन जी तुम्हाला अर्न करायची आहे, जी आज तुमच्या आयुष्यात नाही आहे, तर तुम्ही म्हणू शकता, हे माय अर्निंग गोल ऑफ, जसं माझं जे गोल आहे, मी आता गोल सांगत नाही, पण हे माय अर्निंग गोल ऑफ दी अमाऊंट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. 44 वेळा दिवसाला एक अफर्मेशन देऊन बघा, आणि त्याच्या काही दिवसात देके छोड जाओ, रोज ढूंढो मत उसको, मी झालं नाही, झालं नाही, झालं नाही, जस्ट होने वाला है. या रिलॅक्सेशननी सोडून टाका, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा बदल होईल. त्याच्यानंतर नातेसंबंधांना सुधारण्यासाठी, जर वैवाहिक जीवन आनंदी करायचं असेल, तर हे माय हेल्दी अँड हॅपी मॅरिड लाईफ, हे माय हेल्दी अँड हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आहे का सोपी? 44 वेळा रोज तुम्ही हा जप करा.
या पद्धतीने जर अ, आपल्या म्हणजे एखाद्याचं मुलाचं मुलीचं लग्न असेल आणि त्यांच्यासाठी त्यांची मॅरिड लाईफ हॅप्पी झाली पाहिजे, तर जसं आता माझी मुलं तर लहान आहे, एखाद्याने असं म्हणू शकतो की बाबा हे हेल्दी अँड हॅपी मॅरिड लाईफ ऑफ माय सन, आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह, म्हणजे दुसऱ्यांच्या वतीने देखील आपण ही प्रार्थना म्हणू शकतो. त्याच्यानंतर हेल्थ झालं, रिलेशन झालं, फायनान्ससाठी पण मी म्हटलं की येस माय अर्निंग ऑफ दिस मच अमाऊंट, अमाऊंट बोलायचं, दिस मच अमाऊंटच्या तिथे अमाऊंट टाकायचा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. इतकी पॉवरफुल प्रेयर आहे की तुमच्या जीवनाला सकारात्मकतेचा नवा आनंद दिल्याशिवाय ही प्रेयर कार्य करणार नाही. इतकी ही सकारात्मक आणि पॉवरफुल प्रेयर आहे, जिचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहजतेने आणि इझिली करू शकता. अर्ली मॉर्निंग तुम्हाला एक लक्षात घ्या, आपण काय करतो जीवनामध्ये, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिसच करत नाही. जाणीवपूर्वक थँक्यू म्हणा, ज्याला त्याला थँक्यू म्हणा, ते आज आपण शिकणारच आहे. कंप्लेंट करायची नाही आणि प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणायला शिका, म्हणजे सकारात्मक ब्लेसिंग द्यायला शिका. कारण तुम्ही ते सुंदर माध्यम बनू शकता, ज्या माध्यमातनं इतरांच्या चेहऱ्यावर सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. आता गुलाबाच्या झाडाकडे पाहिल्यावर त्याला उमललेली सुंदर कळी किंवा गुलाबाच्या फुलाकडे लक्ष जातं, की त्याला असलेल्या काट्यांकडे लक्ष जातं? चॉईस आपली आहे ना. काही लोकांना सवयच असते फक्त काटे बघायची, पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्या गुलाबाच्या कळीकडे किंवा फुलाच्या सौंदर्याकडे लक्ष देण्याचे. ओके, चलो. पुढे जाऊया आपण. सो आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन आहे. आपणच आहोत आपल्या जीवनाचं शिल्पकार. व्हॉट यू थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आजपासून आपण दिव्य रेकी शक्तीच्या माध्यमातून सकारात्मक जीवनयात्रेची नवी सुरुवात करणार आहोत. तर कोण कोण रेडी आहे या दिव्य यात्रेत स्वतःला सामील करून घेऊन आपल्या जीवनाचा संपूर्ण आनंद अनुभवण्यासाठी, संपूर्ण जीवनाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी? चलो, ग्रेट. टाईप करा बरं, 248 लोकांपैकी किती लोक मी टाईप करतात? फास्ट. हाऊ मेनी पीपल्स आर रेडी टू लर्न? ग्रेट. खूप छान, खूप छान. वेल डन. ग्रेट, ग्रेट. चलो, ग्रेट. गुड. चला, छान. अभिनंदन की तुम्ही रेडी आहात. आता ते रेडी असण्यासाठी रेकी ऊर्जा तुमच्या जीवनाला संपूर्णतेने सकारात्मकतेने बदलण्यास सामर्थ्यशील आहे. कोणी कोणी रेकी शब्द ऐकलेला आहे? हँडल्स करा ज्यांनी रेकी शब्द ऐकलेला आहे. काय ऐकलंय मनीषा चव्हाण मॅडम? रेकी शब्द काय ऐकलेला आहे? माईक माईक ऑन करा मनीषा मॅडम. वनश्री वाघ, काय ऐकलेलं आहे रेकी बद्दल? वनश्री वाघ, माईक ऑन करा ना. हा बोला. मॅम, रेकी रेकी ऐकलेला आहे. रेकी ऐकलेला आहे, पण पूर्णपणे त्याची अजून माहिती नाहीये. आणि काय ऐकलं पण? असं तिच्यात कुणीतरी म्हणजे स्वतःची पॉवर काहीतरी वापरली जाते. ओके, ठीक. लता मॅडम, रेक रेक बोला. रेकी रेकी मधून आपण चांगल्या वस्तू शिकत असतो. निगेटिव्ह मागे टाकायच्या, चांगल्या वस्तू घ्यायच्या आणि पॉझिटिव्ह विचार करायचा नेहमी. त्याला रेकी म्हणतात. ओके, चला, थँक्यू. लता मॅडम, काय ऐकलंय रेकी बद्दल? हा, मी सगळं पॉझिटिव्ह बोलायचं, आपण बोलायचं सगळं त्याप्रमाणे.
ओके, चला ठीक. तर जेवढ्यांनी आन्सर दिले ते योग्य उत्तराकडे पोहोचू शकले नाही. सगळ्यात पहिले रेकीबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज आहे. म्हणजे आपण न्यूजपेपर आणि न्यूज चॅनलवर ऐकतो, रेकी करून अमुक एका घटनेला केल्या गेलं, जसं ते आता पहलगाम मध्ये झालेलं असेल, किंवा मग एखादा बॉम्बस्फोट असेल, किंवा एखाद्याचं अपहरण असेल. त्या रेकी शब्दाशी आपला काही मात्र संबंध नाही आहे. पहिले डोक्यातनं क्लिअरिटी आणून घ्या. तो रेकी हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ काय आहे? समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर मला काय लागेल? कच्चा माल, मजूर, एक प्रॉपर जागा फॅक्टरी टाकायला, तिथे परिवहनाचं साधन आहे का, दळणवळणाचं, ते सगळं चेक करणं. हे ज्या पद्धतीने चेक करतो, याला, हे सगळं चेक करण्याला रेकी म्हणतात. त्याच पद्धतीने एखाद्याचं अपहरण करायचं असेल, एखाद्या बँकेत दरोडा टाकायचा आहे, तर ते बँक किती वाजता उघडते, कितीचे कर्मचारी आहे, किती वर्दळ असतं, हे पाहणं, याला रेकी करणं म्हणतात. आणि ही रेकी म्हणजे फ्रेंच रेकी आहे. आपण जी रेकी शिकतोय त्या रेकीशी याचा काही संबंध नाही आहे. मग आपण शिकतोय ती रेकी कोणती आहे? आपण जी रेकी शिकणार आहे आजपासनं, ती रेकी आहे जपानी चिकित्सा पद्धती. आता तुम्ही म्हणाल, मॅडम कसं आहे ना, आपल्या भारतातला योग जेव्हा विदेशात गेला, कोणाला विचारा, कुठे चालला रे, कुठे चालली रे? योगाच्या क्लासला जात आहे. कधीतरी म्हणतो का आम्ही योग साधना करतोय? आपल्या भारतातली ती योग साधना. आणि फिरून आला, त्याला आपण म्हटलं योगा. बरोबर आहे. मूळ कुठला आहे? तरी योग म्हणा, योगा म्हणा, मूळ आपल्या भारतातच आहे. अगदी त्याच पद्धतीने ही जी रेकी ऊर्जा आहे, रेकी हा जपानी शब्द आहे. आपण जो शिकतोय त्याचा रे म्हणजे सर्वव्यापी. रेचा अर्थ काय आहे? सर्वव्यापी, जी सर्वत्र व्यापलेली आहे. आणि की म्हणजे जीवनशक्ती, जी सर्वत्र जी पसरलेली प्राणशक्ती आहे, ती शक्ती म्हणजे रेकी. आणि हिला स्वयंचलित करणारा कोणीतरी, आपण ज्या ज्या धर्मपंथानुसार ईश्वर, गुरु, अल्ला, खुदा मानतो ते. बरोबर आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा. रेकी म्हणजे काय? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. इंग्रजी त्याला काय म्हणतात? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, जी सगळ्यांना प्राण ऊर्जा प्रदान करते. म्हणजेच काय? जितनी चाबी भरी राम ने, उतना चले खिलोना, जिसके चाबी भरना वो भूल गया. मग त्या दिवशी आपला नंबर लागला त्या 10 लाख लोकांमध्ये. तो रोज रात्री आपली चाबी भरून आपल्याला नवजीवनाची ऊर्जा घेऊन पाठवतो ईश्वर. बरोबर की नाही? अगदी ही प्राण ऊर्जा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही ऊर्जा, प्राण ऊर्जा जपानमधून आली म्हणून आपली आहे का? नाही. अगदी प्राचीन काळापासून आपण प्रत्येक व्यक्ती या ऊर्जेचा वापर करतोय. कसं? आता मला एक व्हॉलेंटियर पाहिजे. संगीता यादव मॅडम, अनम्यूट करा बरं जरा. माईक ऑन करा. नाही होतंय तुमचा माईक ऑन. जयश्री मॅडम, तुमचा माईक ऑन होते का बघा बरं जरा. असं, व्हेरी गुड. कुठून आहात जयश्री मॅडम? पुण्यातून. अच्छा, घरी कोण कोण राहतं? मी माझे मिस्टर आणि एक मुलगा. ओके. जर एखाद्या वेळेस तुमचं डोकं दुखत असलं आणि मिस्टरांनी छान डोकं चेपून दिलं, कसं वाटेल? खूप छान वाटेल. दुखणं कमी होईल की नाही? हो म्हणजे त्यांच्या हाताच्या स्पर्शामध्ये काहीतरी जादू आहे. हो तीच जादू म्हणजे नक्की. रेकी ऊर्जा जी आपण शिकणार आहे. हो ठीक आहे. बाळ हो रडत असतं, कितीही रडत असलं बाळ, आणि त्याला जर आईने जवळ घेतलं, आजीने जवळ घेतलं आणि मायेने थोपटलं, रडणारं बाळ शांत होतं. हो काय आहे होतं ना तिच्या हातात? आता. ही रेकी हो ऊर्जा आपण शिकणार आहे. म्हणजे हो याचाच अर्थ काय? ही ऊर्जा आपण ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. आणि आपण तिचा वापर करतोय. फक्त आपण तिला योग्यरित्या कनेक्ट होऊन समजून शिकणार आहे. आता आपण कितीही हो तणावात असलं आणि मायेने कोणीतरी डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, आपल्याला रिलॅक्स वाटतं, आपला तणाव कमी होतो. म्हणजे रेखी खूप ऊर्जा छान आपण वापरतोय आधीपासनं. फक्त तिच्या टेक्निक समजून घ्याव्या लागतील. जसं 2 ते 10, 2 to 10 टेबल लर्न केल्यानंतर आपण कठीणातलं कठीण मल्टिप्लिकेशनचं गणित सोडवू शकतो. त्याचा बेस काय आहे? टेबल. तसं हिला टेबल. स्पर्श चिकित्सा रेकी म्हटलं जातं. आणि हिच्यात मोठे मोठे पुढे सेकंड लेवल, थर्ड लेवल मध्ये काही सिम्बॉल्स आहे. त्या सिम्बॉल्सचा, त्या टूल्सचा वापर करून
आपण जीवनातलं कठीणातलं कठीण गणित सोडवू शकतो. ज्याही दुःखात तुम्ही असाल त्या दुःखातनं तुम्हाला बाहेर काढण्याची क्षमता या दिव्य रेकी शक्तीमध्ये आहे. कारण रेकी जी आपण लेव्हल 1 ला शिकतो याची ऊर्जा 10% आहे. सेकंड लेव्हलच्या सिम्बॉल आणि शक्तिपातानंतर ही ऊर्जा 40% होते आणि थर्ड लेव्हलमध्ये ही 100% आणि 100% हिलिंग तुम्ही स्वतःला आणि इतरांना करू शकता. ठीक आहे. तर रेकी पहिले म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही नाही. आता का नाही बरं अंधश्रद्धा नाही? त्याचं उदाहरण आपल्याला कोणताही प्रश्न पडला आपण आजकाल कोणाला जाऊन विचारतो? जयश्री मॅडम, मुलांना हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर प्रोजेक्टचं करायचं आहे, कुठं विचारतात? प्रोजेक्टचं म्हटल्यावर ते शिक्षकांनाच विचारतात किंवा घरच्यांना हो, विचारतात. गुगल बाबाला विचारतात. ते बघ खाली टाईप केलं नंदन सरांनी. गुगल बाबाला विचारतो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर. विचारतो की नाही? बरोबर. ज्यांना मोबाईल हातात आहे त्यांना माहिती आहे गुगल बाबा. तर आपणही जाऊ आता गुगल बाबाकडे. आता हा. ते गुगल बाबाचं नवीन AI व्हर्जन चॅट जीपीटी आलाय. पण सध्या आपण गुगल बाबाकडे जाऊ. ठीक आहे. स्क्रीन डेस्कटॉप. ओके, शेअर. याला आपण मिनिमाइज करू. चलो, आता आपण पण गुगल बाबावर जाऊ आणि याला एक प्रश्न करू. हे बघा इथे टाईप केल्याचं आहे रेकी इन हॉस्पिटल. ठीक आहे. रेकी इन हॉस्पिटल आपण ना नॉट नाऊ आपण याला मराठीत म्हणू. हॉस्पिटल मराठी. रेकी इन हॉस्पिटल मराठी ऑल. आता बघा काय म्हणत आहे. रेकी ही जपानमधील एक उपचारक पद्धती आहे ज्यामध्ये सौम्य स्पर्श किंवा स्पर्शाशिवाय, जसं म्हटलं सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करू शकणार आहे, रुग्णाच्या शरीरातून सार्वत्रिक ऊर्जा युनिव्हर्सल एनर्जी हस्तांतरित केली जाते असे मानले जाते. रुग्णालयात रेकीचा वापर उपचारांच्या पूरक पद्धती म्हणून केला जातो. याचा उद्देश रुग्णाला आराम देणे, वेदना कमी करणे आणि भावनिक तसेच शारीरिक उपचारांना प्रोत्साहन देणे. ठीक आहे. हे झालं आपल्याला की हॉस्पिटलमध्ये पेशंटला उपचार करण्यासाठी रेकी वापरली जाते. आता रेकी इन हॉस्पिटल असं टाकल्यानंतर आपण इमेजेसकडे जाऊ तर अशा असंख्य इमेज गुगल बाबा आपल्याला दाखवतो जो सिव्हिअर पेशंटला अगदी न्यूबॉर्न बेबीपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत रेकी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये विदेशांमध्ये वापरली जाते. रशिया असो, जपान असो, अमेरिका असो, लंडन असो, सगळीकडे हा उपचार पद्धती म्हणून वापरली जाते. मग जी पद्धती विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार पद्धती म्हणून वापरली जाते ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल का? टाईप इन चॅट बॉक्स. असेल का अंधश्रद्धा? जी उपचार पद्धती म्हणून हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे की रेकीला घराघरात एक हिलर असावा आणि औषधं आठवतानाच्या पहिले तुम्हाला रेकी उपचार आठवावा. कारण तुमच्या आपल्याला एव्हरीथिंग इज द एनर्जी. अन्न पाण्यातनं आणि घरच्या वातावरणातनं एनर्जी भेटते आणि मग ती एनर्जी अन्न पाण्यातनं जात असेल, अन्न पाण्याला तुम्ही सकारात्मक अफर्मेशन दिलं तर मग आयुष्याचं जे मेन ऊर्जाचा स्रोतच बदलेल की नाही. मग आता इथे हो उपस्थित लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. रेकी कुठेही काही अंधश्रद्धा नाही नाही. आता नाही. थोडं डिटेलमध्ये हिला नोट्सच्या माध्यमातून समजू आणि मग 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आज बघू. अन्यथा आपण ते उद्याच्या, कारण मला ते शिकवायला डिटेलमध्ये शिकवली तर मजा येते. मला घाई करून बघा माझा कुठलाही कोर्स मी संपवायच्या मागे लागत नाही. जरी आपला कोर्स फ्रीमध्ये आजचा डे 4 आहे, कुठेतरी वाटतंय का मला 10 दिवसाची घाई आहे. लोक माझेच विद्यार्थी 3 आणि 5 दिवसात हा कोर्स संपवतात. मी 10 दिवस अजूनही घेते. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने दर महिन्यात 1 ते 2 बॅचेस माझ्या निशुल्क असतात. याच क्लासची माझी फी 3000 रुपये होती रेकी लेवल 1ची आणि जेव्हा मी स्टार्टिंग केली माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना माफी मागून केली की बाबा तुम्ही मला या कोर्सचे 3000, रेकी सेकंड लेवलचे 4000 आणि थर्ड लेवलचे 5000 अशी 12000 तुम्ही मला या कोर्सची फी दिलेली होती. त्याच्यासाठी मी हा कोर्स निशुल्क चालू करत आहे लेवल 1चा. सेकंड आणि थर्ड लेवलची फी कमी केली. त्यासाठी आधी मी माझ्या जुन्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. बरोबर. आता एवढी फी तर वापस करणं शक्य नव्हतं ना माझ्यासाठी, कारण माझा लाईफ टाईम ऍक्सेस असतो, खूप साऱ्या फॅसिलिटी देते. पण माफी मागू शकली त्यांची, कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं हे निशुल्क नॉलेज घेऊन. ओके. सो कुणाला तरी वाटतंय का की काहीतरी टाइमपास चालू आहे फ्रीमध्ये? 10 दिवस कोण देणार? इथली 250+ पहिल्या दिवशी अटेंडन्स होता. आजचे अटेंडन्स 250+ आहे. हे अटेंडन्स हेच सांगता आहे की तुम्हाला कुठंतरी या गोष्टी जे काही आपण शिकतोय नवीन
ते आवडतंय म्हणून तुम्ही इथे आहात आणि त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार. थँक्यू की तुम्ही या ऊर्जा स्वीकारत आहे. तुमचं ऊर्जांचं स्वीकारणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण करणं आहे. कारण घराघरात एक हिलर असला ना तर बऱ्याच प्रमाणात औषधांचा जो ढीग आपल्या घरी लागतो तो आपण कमी करू शकू छोट्या छोट्या गोष्टींना. आणि मेन म्हणजे घरातलं वातावरण आपण आनंदी करू शकू. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इनर स्माइल आणू शकू. ओके, चला थँक्यू. धन्यवाद. ही लेव्हल 1 चे नोट्स आहेत ना आपल्याला. तर आपण बघितलं की रेकी हा जपानी शब्द आहे, सर्वव्यापी जीवन शक्ती. जपानमध्ये रेचा अर्थ सर्वव्यापी, कीचा जीवन शक्ती असा है. ही एक नैसर्गिक उपचार पद्धति आहे. यह पद्धतियों में उपचार द्वारा चिकित्साओं के शारीरिक, रेकी कुठे कुठे काम करते, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व प्रकारच्या समस्यांचं समाधान देऊ शकते. ठीक आहे, रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेवलच्या समस्यांचं समाधान देत असते. इथे आपण हस्तस्पर्शाद्वारा हा उपचार करत असतो. ठीक आहे, रेकीच्या लेवल 1 मध्ये स्पर्शाच्या माध्यमातून आपण उपचार करू शकतो. पण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये गेल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही तो पेशंट समोर असेल अथवा नसेल त्याच्या कल्याणासाठी आपण रेकी ऊर्जांचा वापर करू शकतो. समजा माझा मुलाचं अभ्यासात लक्ष नाही आहे, मी त्याला किती म्हटलं तरी फरक पडेल का नाही, पण मी एक रेकी साधक आहे. मी डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून त्याला त्याचं अभ्यासातलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करू शकते. एखाद्याच्या घरी व्यसन असेल तर ते व्यसन सोडवण्यासाठी देखील डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून आपण याचं उदाहरण मी नंतर सांगेलच की कशा पद्धतीने आपण रेकीच्या माध्यमातून जे रिझल्ट आलेले आहेत ते करू शकतात. सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात. चीनी काय म्हणतात, चीनी याला ची म्हणतात. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. हिंदू याला, भारतीय संस्कृतीमध्ये याला प्राण ऊर्जा म्हटलं गेलेलं आहे. ईश्वर कहिए, गॉड कहिए, अल्लाह कहिए, खुदा कहिए, चैतन्य शक्ती मात्र एक ही है. वो चैतन्य म्हणजे ती जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी ही एकच आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. त्याच पद्धतीने भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आलेला आहे. जसं बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी जेव्हा भगवान बुद्धांनी प्रचारक पाठवलेले होते, जे भिक्खू पाठवले होते, ते जंगलातनं वगैरे प्रवास करायचे आणि मग त्यांना ते जर आजारी पडले तर त्यांना स्वतःचं हिलिंग किंवा आपल्या सहकार्याचं हिलिंग करण्यासाठी ही ऊर्जा शक्ती त्यांना तेव्हा शिकवल्या गेली होती. आज भारतामध्ये ही ऊर्जा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या नावाने शिकवून राहिले. कोणी सहयोग, कोणी रेकी, कोणी नारायण रेकी, कोणी हनुमान रेकी, कोणी गायत्री रेकी, कोणी शिवबाबा रेकी, कोणी शिवशक्ती रेकी, अशा वेगवेगळ्या नावांनी, पण प्राण ऊर्जा सेम आहे. नाम चाहे अलग अलग आप कितने भी दे दो. कोणी सिंपल पद्धतीने शिकवतात तर कोणी खूप वेगळ्या पद्धतीने आपलं रूप बदलतात, त्या पद्धतीने शिकवतात. एक लक्षात घ्या, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर्स हे आज या रेकीच्या क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी आहेत, जे त्यांची मेडिकल प्रॅक्टिस करताना त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर जे रेकीचे काही सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स ड्रॉ करतात का प्रत्येक पेशंटला उपचार मिळावा. याचं एक उदाहरण तुम्हाला सुंदर सांगते. आज तुम्ही माझं YouTube चॅनलवर जाऊन ऑटो इम्युन डिसऑर्डरचं एक उदाहरण आहे ते बघा. पुण्यातल्या डोंगरे मॅडमचं ते उदाहरण आहे आणि त्यांना असा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला होता
माझ्याकडे येण्याच्या आधी जवळपास 2-3 वर्षापासून त्या त्रासाने होत्या आणि घरी 3 डॉक्टर होते. त्यांचे शब्द आहे. हसबंड एमबीबीएस डॉक्टर आहे, मुलगा असून कॅन्सर स्पेशालिस्ट आहे, डॉक्टर डोंगरे फॅमिली. आणि मॅडम ज्या कॅन्सरपर्यंत टेस्ट केले होते, रिपोर्ट पूर्ण म्हणजे जे काही आले डॉक्टरांनी म्हटलं होतं ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. याला मेडिकल सायन्समध्ये औषध नाही आहे. तुम्हाला असंच आयुष्यभर जगावं लागेल. आणि त्या कशा जगत होत्या? रोज तोंडात रक्त येऊन येऊन त्यांचं तोंड अक्षरशः आतून काळं झालेलं होतं. आणि फक्त दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्या गिळत होत्या. ही त्यांची लाईफ 1 वर्ष जगल्या होत्या. विचार करा, आपल्याला 2 वेळ एकच सेम भाजी खायला लावली तर कठीण वाटतं. दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून कंटिन्यू त्यांनी ती फक्त गिळायचं काम केलं. पण त्याच्यानंतर जो व्हिडिओ आहे तो 60% आहे, त्याच्यानंतर क्लासमध्ये येऊन सांगितलं. तेव्हा आपल्या रेकीच्या ट्रीटमेंट मी नाही केलं काहीच. मी शिकवलं फक्त. त्यांनी त्यांचं ट्रीटमेंट मी सांगितल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आणि 60% बरं होऊन त्या तिखट खायला लागल्या होत्या. आणि जेव्हा नंतर त्या क्लासमध्ये कधीतरी आल्या, त्यांनी सांगितलं की मॅडम मी आता लाल मिरचीचा ठेचा सुद्धा खाऊ शकते. इतक्या त्या रेकीच्या प्रॅक्टिसमधनं ठीक झाल्या. दुसरं सुंदर उदाहरण आहे ते म्हणजे हे दोन्ही मी काही माझे शब्द नाही सांगत आहे, माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांचे टेस्टिमोनियल आहे. माझं पुस्तक Amazonवर नंबर 1 बेस्ट सेलिंगमध्ये आहे. त्याच्या पुस्तकाच्या मागे पण त्यांचं टेस्टिमोनियल दिलेलं आहे. स्वतः त्यांच्या शब्दांमध्ये YouTubeवर तुम्हाला ते बघायला मिळेल. तर दुसरं उदाहरण आहे रचना गारकल, ज्या आपल्या एक स्टुडंट होत्या, रचना शहा आणि रेणुका गारकल. तर या बहिणी होत्या. रचना शहा मॅडम च्या 4th स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि डॉक्टरांनी म्हटलं होतं तुमच्याकडे जगाच्या पाठीवर कुठेही नाही, 40 दिवसाचं आयुष्य आहे. ही वेळ होती 19-20ची आणि 2023 मध्ये दिल्लीमध्ये रेकी काउन्सिल ऑफ इंडियाच्या कॉन्फरन्समध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी हा रिसर्च पेपर मी सबमिट केला होता. सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी हा मी रिसर्च पेपर तिथे दिल्लीला सबमिट केला. त्याच्यात त्या मॅडमचे रिपोर्ट्स होते की ज्या मॅडमला 2019-20 मध्ये 40 दिवसाचं आयुष्य सांगितलं होतं, रेकीच्या 3rd लेवलच्या सायकिक सर्जरीच्या पद्धतीमुळे आता 2025 संपतोय, 26 लागेल. जानेवारी 2023 मध्ये तो सबमिट केला होता. डॉक्टरांनी 40 दिवसाचं आयुष्य दिलं होतं. आताही त्या एकदम व्यवस्थित आहेत. 2023चा युट्यूबचा व्हिडिओ बघून घ्या तिथे. युट्यूबवर तुम्हाला त्यांचा अर्धा तासाचं टेस्टिमोनियल आहे. कोणी आपले रिपोर्ट नाही दाखवत, पण त्यांनी बिफोर आणि आफ्टर सगळी त्यांची स्टोरी तिथे शेअर केलेली आहे विथ एव्हिडन्स. त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आणि फोटोज पण आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर विचार करा की ही रेकी ऊर्जा मेडिकली प्रूव्ह आहे. जर आज विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये माझ्याच एका स्टुडंटने सांगितलं की 12-12.5 लाखाचा पॅकेज आहे एका हिलरला. इथे आपल्याकडे इंजिनियरला पण तेवढा पगार भेटत नाही. तिथे 12-12.5 लाखाचा पॅकेज एका रेकी हिलरला आहे. विदेशांमध्ये तुम्ही सर्च करू शकता. इतकी ही पॉवरफुल ऊर्जा आहे. फक्त ट्रस्टफुली तुम्ही याचा उपयोग केला पाहिजे. तर या रेकी चे 5 तत्व आहे ते आपण उद्या बघू. आज तिचे रेकी शिकण्याने फायदे काय होतात ते आपण बघणार आहे. तर रेकी शिकल्याने फायदे होतात. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. प्रथमतः आपल्यातील ब्लॉकेजेस दूर करते. सर्वप्रथम आपल्यामध्ये जर नकारात्मक ब्लॉकेजेस असेल, त्या निगेटिव्ह ब्लॉकेजेसला दूर करण्याचं काम रेकी शक्ती करते. ही एक नैसर्गिक संतुलन आपल्यामध्ये स्थापन करत असते. रेकी विकृतींना थांबवून, सगळे जे काही नकारात्मकता आहे तिला थांबवून सगळ्या काही नकारात्मकतेला थांबवून आपल्यामध्ये सकारात्मकता कायम करते. रेकी आध्यात्मिक विकासासाठी देखील महत्त्वपूर्ण साधन आहे. एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. हिचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. पण सांगितलेली प्रिकॉशन्स घ्यावी लागते. डॉक्टर साधा दातांचं ट्रीटमेंट करताना हँड ग्लोव्ज आणि मास्क वापरतात. बरोबर आहे? ऑपरेशनसाठी त्यांची इन्स्ट्रुमेंटल किट वेगळी असते, त्यांची स्वतःची किट वेगळी असते. घरातला भाजी चिरायचा चाकू घेऊन ऑपरेशन करतात का? नाही ना. मग आपल्याला सुद्धा रेकी साधक म्हणून जे काही प्रिकॉशन सांगितली आहे ती घ्यावं लागेल ना. आपण काय करतो, शिकलो रे शिकलो. म्हणजे आता जेव्हा मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला औरा बघायला शिकवील, औराचं प्रॅक्टिकल दाखवील, काय करतात स्टुडंट, एका दिवशी म्हणते एकाचा औरा बघा, 5-5 लोकांचा बघतात. मग डिस्कनेक्ट करत नाही. मग त्याचं डोकं दुखतं तर माझं डोकं दुखतं असं सांगतात. त्याला मी जबाबदार आहे का? नाही ना. मग त्याच पद्धतीने मी सांगते, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. कारण माझा या प्रॅक्टिसच्या मागे लास्ट 17 वर्षाचा अनुभव आहे.
बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. रेकीला कुठलाही धर्म नाही, पंथ नाही, वर्ग नाही, तंत्रमंत्रशी सोबत काही संबंध नाही, मौलविद्या, राक्षसी विद्या किंवा संमोहनासोबत काही संबंध नाही. बरेच लोक विचारतात, मॅडम रेकी म्हणजे हिप्नोटाईज करणं का? नाही. ठीक आहे, याच्यात कुठेही संमोहनाला थारा नाही. विचार बदला, जीवन बदला, याच्यावर ही रेकी काम करते. त्याच्यासोबत तुमच्या ऊर्जांसोबत प्रवाहित होते. रेकी काय नाही करू शकत? रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण याचं एक सुंदर उदाहरण आहे, आमच्या गुरु भगिनी आहे. त्यांनी जेव्हा त्यांची 13 वर्षाची मुलगी स्पेशल चाइल्ड होती, तेव्हा त्यांनी या रेकी साधनेला सुरुवात केली आणि आज ती पोरगी 33 वर्षाची आहे, स्वतःचे स्वतः सगळे कामं करू शकतात. दुसरं, आज बऱ्याचशा पालकांना उशिरा लक्षात येणारा आजार म्हणजे ऑटिझम. कोणता आजार? ऑटिझम. आई वडील बरेचसे त्रस्त आहे. त्याचे 2 सुंदर उदाहरणं तुम्हाला सांगते. आमच्या एक अरुणा शेलुकर मॅडम आहेत, ज्या ग्रँडमास्टर आहेत. त्यांचा जवळपास 20 वर्षाचा मुलगा ऑटिझमच्या ह्याच्यात होता आणि त्याला कुठलीही शाळा बसू देत नव्हती. कारण त्या अक्षरशः रडल्या पुण्याच्या कार्यक्रमात जेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. तर त्या अक्षरशः रडल्या आणि विशेष करून मुलाला भेटायला मला आणलं होतं त्यांनी स्टेजवर. मॅडम तुमच्या म्हणजे पायावर डोकं, मला आवडत नाही कोणी नमस्कार केलेला, पण त्यांचा तो अनुभव. जो मुलगा 10 मिनिटं एका जागी बसत नाही, मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दिव्य रेकी शक्तीचा त्याच्या आईने जे काही ट्रीटमेंट त्याच्यावर केली, तो पोरगा 3 तास प्रत्येक पेपरला बसला न उठता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 70% मार्क घेऊन तो पास झाला. जेव्हा रिझल्ट लागला त्या दिवशी मॅडम क्लासमध्ये येऊन अक्षरशः रडल्या होत्या आणि पुण्याला मुलाला भेटायला घेऊन आल्या. 1 नोव्हेंबरला माझा प्रोग्राम झाला पुण्याला 250 लोकांचा. तिथे मॅडम घेऊन आल्या मुलाला आणि मॅडम म्हणे, आता माझ्या मुलाला ब्लेसिंग द्या. तर त्या बोलल्या की जे रडताना सांगत होते की माझा मुलगा थोडासा वेगळा आहे, म्हणून जे लोक हा असा का करतो, हा असाच वागतो का, असे 10 प्रश्न करायचे. आपल्या 10वीच्या माझा मुलगा पास झाल्यामुळे आज तेच लोकांना विचारतात की हा चमत्कार तुम्ही कसा घडवला. दुसऱ्या एक मॅडम जेव्हा क्लासला असायच्या, तेव्हा त्यांच्या घरी त्या जिथे बसायच्या त्याच्या बाजूला एक पाळणा बांधलेला होता आणि त्यांचा मुलगा त्या पाळण्यात ठेवलेला असायचा. कारण तो सुद्धा ऑटिझम म्हणजे आजार आणि स्पेशल चाइल्ड होता. त्याला त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन तर लोकांचा वेगळा असायचाच म्हणे. पण मी काहीच करू शकत नाही. त्यांना खंत होती. तसं करता करता त्यांनी ग्रँड मास्टर घेतला आणि आता त्यांनी आपल्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं. आयुष्यातला पहिला विमान प्रवास औरंगाबाद ते दिल्ली त्यांनी आपल्या कुटुंबाला घडवला आणि फॅमिलीला त्यांनी पूर्ण म्हणजे जी गोल्ड घ्यायची त्यांचं स्वप्न होतं, तर वडिलांना सुद्धा त्यांनी गोल्ड गिफ्ट घेऊन दिलं. त्यांनी स्वतःसाठी तर केलं, स्वतःचं सुंदर ऑफिस आहे आणि त्या बोलल्या की मी माझ्या मुलामुळे कधीच घराच्या बाहेर जाऊन काम करू शकत नव्हती. आज माझं ऑफिस बाजूला मुलगा बसलेला असतो, तोच शांत झालेला आहे आणि तो बाजूला असताना मी क्लास घेऊ शकते. हा त्यांचं उदाहरण आहे. शलाका चौधरी मॅडम, त्यांची पण तुम्ही फेसबुकला माझ्यासारखे ऍड बघत असाल, त्या माझ्याच विद्यार्थिनी आहेत. विचार करा की अशा अनेक लोकांचे आज तुम्ही म्हणजे मोर दॅन तुम्ही जेवढे ऍड बघता तर त्याच्यातले भरपूर माझे स्टुडंट, आता नावं सांगत नाही काही म्हणून. तर एक सांगते की असे बदल झाले, ह्या युनिक आहेत की त्यांनी त्या कठीण परिस्थितीतनं आपल्या जीवनाला वळण दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की रेकीवर जेव्हा तुम्ही ट्रस्ट कराल ना, माझा हा शब्द असतो माझ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. एवढा आनंद तुम्ही स्वतःलाही देऊ शकता आणि इतरांनाही देऊ शकता. कोणी आहेत का रिपीट करणारे 1-2 स्टुडंट? एनीवन रेज युअर हँड जे रिपीट करतात आहे आपले सेकंड थर्ड लेवलचे जर विद्यार्थी कोणी उपस्थित असतील. माया मॅडम बोला, कुठल्या लेवलला आहे तुम्ही? मॅडम मी फर्स्ट लेवलच केली मागच्या वेळेस. अच्छा. हा, मी नाशिकहून आहे आणि स्मिता घोडके माझी बहीण आहे. हा, तर तिनेच मला लिंक दिलेली होती बघा. ती आता सेकंड थर्ड झाली तिची. ओके. हा हा. तर मी फर्स्ट लेवल केली ना मॅडम, तेव्हापासून माझी रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे. सकाळी सकाळी मी 4:15ला उठते आणि विशेष म्हणजे आपले जे पण व्हिडिओ आहेत ना, माझ्या मिस्टरांनी पण पूर्ण ऐकले. म्हणजे त्यांना सर्व्हिसमुळे वेळ नसतो, पण त्यांनी व्हिडिओ ऐकले पूर्ण. शक्तिपात पण घेतला आणि माझी मुलगी माझ्या बरोबर उठते, ती पण मेडिटेशन करते. आणि आता ह्या मंगळवारी माझा मुलगा पण घेईल. मागच्या वेळेस नव्हता तो जागेवर, म्हणजे बाहेर गेलेला होता. आणि तुम्हाला सांगते इतका फरक पडलाय ना पूर्ण याच्यात.
म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या याच्यामध्ये फरक पडलेला आहे. आनंद आनंद सगळीकडे आनंद आनंद आणि हे फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. तुमचे असेच आशीर्वाद राहू दे आमच्याबरोबर. आणि आता थँक्यू व्हेरी मच. यावेळेस आता सेकंड लेवलला ऍडमिशन घेणार आहे आणि पूर्ण पूर्ण क्लास करणार मनापासून. म्हणजे खूप फायदा आहे. मेडिटेशनने तर इतकं भारी वाटतंय ना की अनुभव घेतल्यावरच आहे हे. ज्यावेळेस आपण अनुभव घेतो आणि विश्वास ठेवतो, विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण ते सत्यात उतरतं सगळं, जे पण आपण बोलतोय ते. आणि मी आमच्या फॅमिलीमध्ये तर पूर्ण आता माझं तर सर्वजण ऐकतातच, मिस्टर पण व्हिडिओ पाहतात. म्हणजे मी जेवढं पण त्यांना तुम्ही जे सांगता ना, मी त्यांना रोजच्या रोज सांगत राहते. पण ते असं म्हणत नाही की, पण त्यांना पण इतकं आवडतं. आणि मुलगी पण मेडिटेशन करते. आणि आता माझी मावशी पण जॉईन आहे अरुणा बडे म्हणून. त्या पण त्यांना पण आता शक्तिपात वगैरे आहे, त्यांना पण आजारी वगैरे असतात. त्यामुळं आता आमचे सगळे पूर्ण फॅमिली मेंबर एक 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 सगळे जोडणार आहे इथं. म्हणजे चला सगळे छान. आनंदी, आपण पण आनंदी, सर्वजण आनंदी. चला थँक्यू आणि हे सगळं थँक्यू. तुमच्यामुळे मॅडम. खूप खूप मी आभारी फक्त आहे तुमची. माध्यम खूप आहे खूप मॅडम, आभारी. त्यांनी दिलेली ऊर्जा पोहोचवण्याचं. कारण माझं पण तेवढं आहे, जोपर्यंत त्यांनी एनर्जी दिली आहे तोपर्यंत काम होणार आहे. आयुष्यातला शेवटचा क्षण माहित नाही, तोपर्यंत प्रत्येक क्षणाला जगत राहा, फक्त आनंदाने. आनंद वाटा आणि आनंदाने जगा, बस. चला खूप ग्रेट, मस्त, छान, खूप थँक्यू. मस्त. आशा मॅडम. हॅलो, सॉरी मॅम, मी ना व्हिडिओ ऑन करू शकत नाही ऑफिसमध्ये. ओके ओके, पण नो आता प्रॉब्लेम. मॅडमनी सगळ्यांना सांगू इच्छिते, आता मॅडम जे दोन्ही सांगितले ना, ते आम्ही स्वतः त्यांच्याशी भेटलो, त्या मुलांशी, दोन्ही पण पॅरेंट्सशी भेटलोय. आणि हे आता 1 तारखेच्या प्रोग्राम मध्ये ते लोक आले होते, त्यांना घेऊन त्यांच्याशी मी शेलार मॅडमशी बोलले. त्यांनी आम्हाला त्यांची मुलाशी भेटल्यानंतर आश्चर्य वाटत होतं एवढं. सिरियसली मॅम कडे आल्यानंतर एवढा बदल झाला लाईफ मध्ये की बोलायला शब्द नाही. असं वाटतं काम सोडून द्यावं आणि फक्त मॅम सोबत आपण सुद्धा जॉईन व्हावं, अशी माझी कंडिशन आहे. कामावर अर्धा तास काम करते आणि बाकीचा वेळ मॅम सगळं ऐकत असते. त्यामुळे सगळ्यांना खूप छान अनुभव येतील लाईफ मध्ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू आशा मॅडम. प्रिया भागवे मॅडम. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग, बोला. नाही, माझा अनुभव हा आहे की माझ्या पुतण्याला बरं नव्हतं, तेव्हा मी स्वतः हिलिंग केलं होतं आणि म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये टाकलं होतं ग्रुपमध्ये. पण त्याला जो आजार होता तो एवढ्या लवकर क्युअर झाला ना. डॉक्टर म्हणाले की म्हणजे तू ह्या पेशंट्स म्हणजे असे जीबी सिंड्रोम म्हणून झालेला त्याला, त्या पेशंट्सना रिकवर व्हायला खूप वेळ लागतो, पण हिलिंगमुळे तो 10 दिवसात रिकवर झाला. असं खूप फरक पडला आणि आता तो व्यवस्थित आहे, एकदम पूर्णपणे बरा आहे. म्हणजे रेकीमुळे आणि तुमच्यामुळे खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे आता घरातही सगळं पॉझिटिव्ह असतं, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे कुठलं दुखणं नाही की काही नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हा एक फायदा म्हणजे रेकीमुळे खूप मोठा फरक पडलाय. पॉझिटिव्ह एनर्जी आणि हे खूप फायदा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. सोनाली घोडके मॅडम. सोनाली घोडके, बोला. नमस्ते मॅम. नमस्ते. आज दत्त जयंती, माझ्या गुरुचं दर्शन झालं, खूप मला छान वाटलं आणि आज तुम्ही मला बोलायला संधी दिली. स्वामी महाराजांची आत्ताच पारायण केले की आता मला की आधी आपल्या देवीला भेटू म्हणून तुम्हाला इथूनच माझा दंडवत. जेवढे क्लासमध्ये आहेत सगळ्यांना मी सांगते की मॅडमचे तुम्ही सगळे क्लास करा. आज मी रेखीबद्दल नाही, मी फक्त माझ्या मॅडम बद्दल बोलणार आहे, माझ्या गुरुबद्दल. मॅडमचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमी आहे आणि मॅडम जसं सांगतात ना तशीच प्रॅक्टिस करा. इतके चेंजेस होतात. मी मॅडमचे सगळे क्लास केलेत आणि रोज पण मी फक्त आता कॅमेरा ऑन करत नाहीत, घरी कामं ते असतात, पण मी रोज मॅडम तुम्ही माझ्या एंजेल आहेत, तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा दिवसच जात नाही, तुमचा आवाज ऐकल्याशिवाय करमतच नाही असं झालंय. प्रत्येक गोष्टी मॅडम ज्या सांगतात जसं सांगतात तसंच करा, इतका लाईफ मध्ये बदल होतो. मी प्रोग्रामला पण आले होते मॅडम, तिथं आल्यानंतर कळालं की खरंच आपण काय काय करू शकतो, काय काय नाही. आणि सगळ्यांना सांगते की इतका सुंदर प्रोग्राम घेतला मॅडमनी की अक्षरशः आम्ही जाताना जितके आनंदी होतो ते एवढा दिवसभरचाही प्रोग्राम केल्यानंतर तेवढंच होतो. आणि मॅडमची जान्हवी म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते, त्यांनी अक्षरशः तिला मुलीप्रमाणे वाढवलंय. दोघींशी आम्ही भेटलो, तितक्या छान मॅडमनी हे केलेलं आहे सगळ्यांना, खरंच ना. आणि एवढे सुंदर सुंदर अनुभव आहेत रेकीचे, काय सांगावे.
रोज अगदी सकाळी उठल्यापासून रेकीला कॉल करणं, रात्री पुन्हा थँक्यू युनिव्हर्सला म्हणूनच आम्ही झोपतो मॅम. चला छान, थँक्यू खूप थँक्यू मॅम. थँक्यू. आपण जर आता अनुभव घ्यायला घेतोय ना तर आपल्याला उरलेला वेळी अपुरा पडेल. कारण आमचे जेव्हा असे क्वेश्चन आन्सर सेशन बाकीच्या सेशनमध्ये चालतात तर क्लास बाजूला राहून जातो आणि सगळ्यांचे अनुभव सुरू होऊन जातात. तर आपण आता थांबू. तर म्हणजे अनुभव घेण्यासाठी नाही थांबू, 5 मिनिटं आपल्याला अजून आहे. आपण ज्याच्यात पुढचं जे बघूया. सो थँक्यू सगळ्यांना. सगळ्यांना संधी देणं शक्य नसते अनुभवांसाठी, पण आता रॅन्डमली ज्यांचे हँडल्स पुढे पुढे होते त्यांना आपण दिलेलं आहे. तर एक लक्षात घ्या की फक्त मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना एकच म्हणते, सेकंड लेवलची ऍडमिशन घेणार आहे म्हणते, ठीक आहे, आता ऍडमिशन घेतली ना, फीस पाठवून झालेली आहे लाईफ टाईम ऍक्सेससह. तर आता माझी परीक्षा घेण्यासाठी तरी मी सांगते तेवढी प्रॅक्टिस करा. अजून आपला क्लास 6 दिवस आहे, विचार करा. आजचं 4थं सेशन आहे. अजून 6 दिवस प्रॅक्टिकली आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहे. पण जर तुम्ही फक्त टाइमपास म्हणून बसलात आहे, चला दुपारी काहीतरी 1 तास मान डोलवत बसलेला आहे, व्हिडिओ बंद करून दुसरे काम करू शकत आहे, तर त्याचा फायदा होणार नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. जसं 2 वेळचं जेवण आपल्यासाठी महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने जी मी रेकीची प्रॅक्टिस कठीण नाही आहे, 15 ते 20 मिनिटाची प्रॅक्टिस सांगणार आहे. बरोबर आहे. नंतर डॉक्टरकडे जाऊन लाखो रुपये देण्यापेक्षा अभी समय है, अभी समझ जाओ. आता जे काही मी तुम्हाला लाईफ चेंजेसचे सांगणार आहे तुमच्या लाईफमध्ये या 10 दिवसांमध्ये सुरुवात तर करा. मी हे नाही म्हणणार की 10 दिवसात सगळंच्या सगळं आयुष्य बदलेल, पण एक सकारात्मकतेची जीवनात पेरणी तर होऊ शकेल. मग त्याला तुम्ही छान काळजी घेऊन, खतपाणी घालून, प्रॅक्टिस करून त्या जीवनाच्या आनंदापर्यंत पोहोचू शकाल. ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर रेकी मृत्यू नहीं टाल सकती, कारण जन्म आणि मरणाच्या फेऱ्यात रेकी नाही, ते ईश्वराच्या हातात आहे. अगर कोई व्याधी हद से बाहर हो गई हो, तेव्हा रेकीला ट्रीटमेंटसाठी लागणारा वेळ आणि पेशंटचा वेळ मॅच नाही झाला, तिथे रेकीला फायदा मिळत नाही आणि शस्त्रक्रियाद्वारे काढून घेतलेला ऑर्गनला रेकी परत जोडू शकत नाही. ही एक प्रकृतीने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी अत्यंत सरळ उपचार पद्धती आहे. ही शिकण्यासाठी काही विशेष मेहनत करावी लागत नाही. 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणाद्वारे रेकी शिकली जाते. आता इथे बरेचसे लोक प्रश्न करतात, मॅडम मग तुम्ही 10 दिवस का शिकवतात? माझे विद्यार्थी 3 आणि 5 दिवस शिकवतात, पण ते सबकॉन्शियस माइंड शिकवत नाही, जीवन जगण्याची कला शिकवत नाही, तुमचा डाएट शिकवत नाही, फक्त रेकी शिकवतात. रेकी फक्त आपली 5 दिवसात होते. पण कसं आहे, त्या रेकी डिरेक्टली जर मी रेकी शिकवली, तुमच्या डोक्यात किती जाईल? पहिले ती रेकी पचवण्यासाठी डोक्याला ऊर्जा तर भेटली पाहिजे की आपल्या जीवनात काय चालू आहे. पहिले खंगाल नाही, अंदर में क्या चालू आहे, दिमाग में क्या चालू आहे, शरीर में क्या चालू आहे, आणि मग त्याच्यावर उपचार करू ना. बरोबर आहे. संत पडलेल्या पाण्यावर जर लगेच मोठा दगड टाकला, काही फायदा होणार आहे का? अख्खं पाणी विखरून जाईल. हळूहळू हळूहळू त्याच्या लेअर उघडावं लागतील. त्या पद्धतीने आपण 10 दिवस शिकतो. मान्य आहे माझे 5 दिवस एक्स्ट्रा जातात, पण त्याच्यात तुमचा फायदा आहे. ओके, तर मी पण जेव्हा रेकी शिकली 2 दिवसाचा आधी, कोरोनाच्या आधी रेकीचे सेशन 1 आणि 2 दिवसाचे होतात. बरेचसे ट्रेनर आजही तोच ट्रेंड फॉलो करतात. आता जेव्हा माझा 2 दिवसाचा रेकी लेवल 1चा क्लास झाला, आज मी जे तुमच्या समोर बसलेली आहे, मी ट्रेनर बनण्यासाठी कधीच रेकी शिकलेली नाही. माझ्या एका मैत्रिणीने माझी 2,000 रुपये फी भरली होती. माझी आर्थिक कंडिशन एवढी बेकार होती की ते तिला फेडायला मला 4 महिने लागले. 500 करून मी 4 महिने ते फेडले. माझ्या पुस्तकात मी त्यांचा थँक्यूचा उल्लेख पण केलाय, कारण ती नसती आयुष्यात तर कदाचित मी रेकीपर्यंत पोहोचू शकले नसते. तर ही जी रेकी आहे, हिला जेवढं तुम्ही आत्मसात करून स्वतःच्या जीवनात आणाल तेवढा रिझल्ट येणार आहे. शिकलेला आहे, कमी जास्ती शिकलेला आहे, वय जास्ती आहे, माझ्याकडे 83 वर्षापासून म्हणजे वय वर्ष 10 ते 83 वर्षापर्यंत आज माझे विद्यार्थी आहेत, जे म्हातारपणात त्यांचे दुःख ते हील करू शकतात आहे आणि इतरांना मदत करू शकतात आहे. रेकी उपचार फक्त बॅलन्सिंगचं काम करते, कुठेही इथे नकारात्मकतेला थारा नाही. लेवल 1 मध्ये आपल्याला स्पर्शाने हिलिंग करावं लागतं. लेवल 2-3 पासून जगाच्या पाठीवर कुठेही तेरा मंगल मेरा मंगल के भावनाचे लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण हा रेकी उपचार देऊ शकतो. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की ऑनलाईन की ऑफलाईन योग्य काय, कारण रेकी बद्दल बऱ्याच भ्रामक कल्पना आहेत. आता ज्या पद्धतीने रेकीचा आपण वापर करतो सगळ्या एनर्जीज देण्यासाठी, ठीक आहे, तर त्याच पद्धतीने रेकीचा जेव्हा आपण वापर करतो सगळ्या एनर्जी, तर तेव्हा आपल्याला काय करावं लागतं की ही रेकी ऊर्जा आपण स्पर्शाच्या माध्यमातून जेव्हा पोहोचू तर तिथे आपल्याला
आपले विचार देखील पॉझिटिव्ह ठेवावे लागतात. कोणत्याही चांगल्या कामासाठी आपण या ऊर्जांचा वापर करू शकतो. आणि जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु असेल तर त्या ऊर्जांचा पाहिजे तसा फायदा होऊ शकणार नाही. तर ही अत्यंत पवित्र ऊर्जा आपण उद्याच्या सेशनमध्ये रेकीचे 5 तत्व जबरदस्त सेशन आहे. उद्या मी तुम्हाला सांगते गॅरंटीनी तुमच्या माइंडला स्वतःला ओळखण्यास आणि इतरांना ओळखण्यास मिळेल आणि रेकीचे पुढच्या 5 लेवलच्या पायऱ्या कशा असतात ते आपण उद्याच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. यहाँ तक किसी का कोई सवाल, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? लास्ट 2 मिनिट्स आपल्याकडे आहेत कारण ओके, जर काही क्वेश्चन्स नाही आहेत आज आपण इथे थांबू. उद्या भेटू याच वेळेवर. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, रेकीचे 5 तत्व मला शिकवायला खूप आवडतात, तुम्हाला शिकायला खूप आवडणार आहे. सुर्वे मॅडम बोला, श्रद्धा सुर्वे पटकन बोला. माईक ऑन करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. रेखी कशावर करू शकतो हे तुम्ही 5 उदाहरणं दिलीत. ती शारीरिक आणि अजून दुसरी कुठली 4? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक. शारीरिक, मानसिक. भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक. ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. ओके, सो भेटूया याच ऊर्जांसोबत उद्याच्या सेशनमध्ये. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.